नमस्कार मित्रांनो. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी, कामगार, खाजगी क्षेत्रातील नोकरदार, गिग वर्कर्स आणि सरकारी सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 5 मोठ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. 7 फेब्रुवारीची भरपगारी सुट्टी, महागाई भत्ता वाढ, 8वा वेतन आयोग, गिग कामगारांचा संप आणि कामगार कायद्यातील मोठा बदल. या सर्व गोष्टींचा तुमच्या पगारावर, सुट्ट्यांवर आणि कामाच्या तासांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी मोठी बातमी म्हणजे 7 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यांमध्ये भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे घोषित करण्यात आली आहे. एकूण 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा आणि कर्मचारी वर्गाला मतदान करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सुट्टी फक्त सरकारी कार्यालयांसाठी नाही, तर खाजगी कंपन्या, आयटी पार्क, औद्योगिक आस्थापना आणि इतर नोंदणीकृत संस्थांसाठी देखील लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी पगारी सुट्टी मिळणार आहे. जर एखाद्या कंपनीने कर्मचारी कामावर बोलावले तर त्यांना पर्यायी सुट्टी किंवा नियमाप्रमाणे अतिरिक्त मोबदला द्यावा लागेल. आता दुसरी आणि सर्वाधिक चर्चेत असलेली बातमी म्हणजे महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीबाबत. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीबाबत मोठी हालचाल सुरू आहे. 1 जानेवारी 2024 पासून नवीन दर लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महागाई निर्देशांकात वाढ झाल्यामुळे डीए दर 60% पर्यंत पोहोचू शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत. काही अहवालांनुसार महाराष्ट्र शासन देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 ते 4% डीए वाढ देण्याच्या तयारीत आहे. जर ही वाढ मंजूर झाली तर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल. डीए वाढ ही फक्त बेसिक पगारावर लागू होत असल्यामुळे ज्यांचा बेसिक जास्त आहे त्यांना जास्त फायदा होणार आहे. तसेच डीए वाढल्यास एचआरए आणि इतर भत्त्यांवरही अप्रत्यक्ष परिणाम दिसू शकतो. तिसरी मोठी अपडेट म्हणजे 8वा वेतन आयोग. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार भूमिका घेतली आहे. संघटनांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे 8व्या वेतन आयोगाची तातडीने घोषणा, किमान वेतनात वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढवणे आणि जुन्या वेतन संरचनेत सुधारणा. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की महागाई आणि जीवनमान खर्च प्रचंड वाढला असून सध्याची वेतन रचना अपुरी पडत आहे. जर सरकारने यावर लवकर निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर कामकाज ठप्प होऊ शकते. या संपात विविध विभागातील कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे गिग कामगारांचा संप. डिलिव्हरी ॲप्स, कॅब प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग कामगारांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. 3 फेब्रुवारी 2024 रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या मुख्य मागण्या म्हणजे किमान हमी मानधन, कामाचे सुरक्षित वातावरण, विमा संरक्षण आणि प्लॅटफॉर्मकडून स्पष्ट पेमेंट पॉलिसी. गिग इकॉनॉमी झपाट्याने वाढत असली तरी या कामगारांना नियमित कर्मचाऱ्यांसारखे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपाचा परिणाम डिलिव्हरी सेवा, कॅब सेवा आणि ई-कॉमर्स लॉजिस्टिक्सवर दिसू शकतो. आता 5वी आणि खाजगी क्षेत्रासाठी अत्यंत मोठी अपडेट म्हणजे कामगार कायद्यातील बदल. महाराष्ट्र शासनाने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या तासांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी 9 तासांची मर्यादा होती, ती आता 10 तासांपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. अतिरिक्त तासांसाठी ओव्हरटाईम देणे बंधनकारक असेल. म्हणजेच कर्मचारी 10 तास काम करत असल्यास अतिरिक्त तासांचा मोबदला कायद्यानुसार द्यावाच लागेल. तसेच साप्ताहिक कामकाज तासांची मर्यादा आणि विश्रांतीचे नियम कायम राहतील. सरकारचे म्हणणे आहे की उद्योगांना लवचिकता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु कर्मचारी संघटना यावर मिश्र प्रतिक्रिया देत आहेत.